हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या शनिवार 25 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? आजच्या एपिसोडमध्ये अवनीने राजा आणि यशादाला सांगितलंय की मला रूम मिळाली आहे आणि मी तिकडे शिफ्ट होणार आहे. त्यामुळे राजा खूप दुःखी झाला. अवनीला मनवण्याचा प्रयत्न केला, पण अवनीने त्याला ठणकावून सांगितलं, आपलं कोणतंही नातं नाही आहे, आपण खरे नवरा बायको नाही आहोत, त्यामुळे मी येथे राहणार नाही. राजा खूप दुःखी झाला आणि मग त्या रूमवर जाऊन त्याने चौकशी केली जेथे अवनी राहायला जाणार आहे, शिफ्ट होणार आहे. आणि तेथे शेजारच्या बाईने राजाला सांगितलं, तुमच्या बायकोला येथे ठेवू नका, तो रूम मालक गडबड आहे, तुमची बायको येथे सेफ राहणार नाही. हे ऐकून राजाला जबर धक्का बसलाय. मग आता राजा अवनीला समजावू शकेल का, अवनीला वाचू शकेल का, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अवनी यशदा आणि राजाला सांगते, मला एक पॅम्पलेट मिळालं होतं, त्यात रूम भाड्याने मिळेल असं लिहिलेलं. मी तेथे गेले आणि रूम फायनल करून ॲडव्हान्ससुद्धा देऊन आले. हे ऐकून राजा आणि यशदाला मोठा धक्काच बसतो. अवनी म्हणते, सॉरी यशदा, मी तुम्हाला खोटं बोलून गेले, पण मला लवकरात लवकर शिफ्ट व्हायचं होतं म्हणून मी रूम पाहून आली आहे आणि मी ॲडव्हान्ससुद्धा दिलं आहे. यशदा खूप दुःखी होतो. राजालासुद्धा वाईट वाटतं. यशदा विचारतो, ॲडव्हान्ससुद्धा दिला का? तुम्हाला इथे काही त्रास आहे का? अवनी म्हणते, नाही यशदा, येथे मला काही त्रास नाही आहे, पण येथे मी अजून किती दिवस राहणार? आणि तसंही मी काय राजाची खरी बायको नाही आहे ना, आमचं लग्न खरं नाही आहे, मी येथे किती दिवस राहणार? त्यामुळे मी आता इथून जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि सगळं चांगलं आहे. ते घरमालक चांगले आहेत, काका काकूच राहतात, मला सेपरेट रूमसुद्धा आहे, सगळं व्यवस्था आहे, काही काळजी करण्याची गरज नाही आहे. यशदाला काय बोलावं ते समजतच नाही. अवनी ही पक्का निर्णय करून आलेली असते की मी आता तेथे जाणारच आहे. राजा विचारतो, कुठे ही रूम? अवनी सांगते, ती पाण्याची टाकी आहे ना, तेथे जवळच आहे. ती राजाला हे पॅम्पलेट देते. राजा हे पॅम्पलेट पाहतो आणि मग अवनीला सांगतो, हे असं सेफ नसतं, तुम्ही असं कोठे राहायला जाऊ नका, तुमच्या सेफ्टीचा प्रश्न आहे. अवनी म्हणते, नाही, काही सेफ्टीचा प्रश्न नाही आहे, कॉलनी चांगली आहे, सगळी लोकं चांगली आहे, ते काका काकूसुद्धा चांगले आहेत, फॅमिली आहे, मला काही प्रॉब्लेम होणार नाही, मी तिथे आनंदात राहील, तुम्ही काही काळजी करू नका. राजाने यशदाला काय बोलावं ते कळतच नाही. अवनी म्हणते, चला आता आहे ना, मला माझी पॅकिंग करायची आहे, ते काका खूप चांगले आहेत, मी त्यांना विचारलं कधीपासून येऊ, तर त्यांनी मला लगेच उद्यापासूनच यायला सांगितलं आणि डिपॉझिटसुद्धा घेतलं नाही, भाडंसुद्धा थोडं त्यांनी कमी केलं आहे, त्यामुळे माझी सोय झाली तेथे, आता मी आता तेथेच जाऊन राहील, मी आता पॅकिंग करायला घेते बरं. असं म्हणून अवनी आपल्या रूममध्ये निघून जाते. यशदा आणि राजाला खूप वाईट वाटलेलं असतं. राजा खूप दुःखी झालेला असतो आणि अवनी गेल्यानंतर तो अवनीकडे एकटक पाहतच राहतो. यशदा राजाजवळ येतो आणि म्हणतो, राजा, मी तुला सांगितलं होतं, खोट्याच्या पायावर उभं केलेलं घर हे जास्त काळ टिकत नाही आणि शेवटी तेच झालं. चला आता आपल्या खऱ्या इंटरव्ह्यूची वेळ झाली आहे. अन्नाला द्यायचा आहे, पाण्याला द्यायचा आहे, धन्याला द्यायचा आहे, रिसेप्शनमध्ये आलेल्या सगळ्यांना आता खरा इंटरव्ह्यू द्यायचा आहे. हे सगळं का झालं हे त्यांना आता आपला सांगावं लागणार आहे, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहे. राजा खूप दुःखी झालेला असतो. कोणाला काय सांगायचं, आपण का खोटं बोललो, हे लग्न काय होतं हे सांगण्यापेक्षा अवनी हे घर सोडून चालली आहे, माझ्यापासून दूर चालली आहे, याचा राजाला खूप त्रास होत असतो. यशदा राजाला शांत करण्याचा प्रयत्न करतो, धीर देण्याचा प्रयत्न करतो आणि तेथून निघून जातो. पण राजाच्या डोळ्यात पाणी असतं. अवनी आता कायमचं आपल्याला या घराला सोडून जाणार आहे, ही गोष्ट त्याला सहनच होत नाही. आणि इकडे देशमाने यांच्या घरी खूप दिवसानंतर विमान पोहोचलेला असतो. चंद्रकांत आणि महेश तेथे असतात आणि विमान या सगळ्यांना जाब विचारतो, अवनी घरी आली होती का? कोठे अवनी? कुणी काही बोलत नाही आणि विमान अवनीला आवाज द्यायला सुरुवात करतो, अवनी अवनी. महेश त्याला म्हणतो, विमान, अवनी येथे नाही आहे. म्हणजे अवनी घरी आली होती तिची सर्टिफिकेट्स घ्यायला, आम्ही तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला की येथेच राहा, विवानशी लग्न कर, आता परत जाऊ नको, त्या ड्रायव्हरला सोडून दे, पण तिने काही आमचं ऐकलं नाही. तिने खूप हट्ट केला आणि मग रागाच्या भरात बाबांनी तिची सगळी सर्टिफिकेट्स स्वाहा केली, जाळून टाकली. विवान
हसू लागतो आणि म्हणतो, स्वाहा केली. काय फायदा झाला त्याचा? तुम्ही तिला नाही थांबवू शकला. गेलीच ना ती ड्रायव्हरबरोबर. पॉवरफुल देशमाने म्हणे. अरे कसले पॉवरफुल देशमाने? तो 1.5 दमडीचा ड्रायव्हर या घरात आला, तुमच्या घराचा दरवाजा तोडला आणि त्याने तुमच्या नजरेसमोर अवनीला घेऊन गेला आणि तुम्ही काहीच करू शकला नाही. CCTV फुटेजमध्ये मी सगळं पाहिलंय. कशाला तुमची पॉवर रे? काय कामाची तुमची पॉवर? हे ऐकून चंद्रकांत आणि महेश खूप चिडतो. महेश म्हणतो, विवान. विवान घाबरून म्हणतो, अरे नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की मी अवनीसाठी काय काय केलंय रे. अवनीसाठी मी माझा कॅनडातला जॉब सोडलाय. अवनीसाठी मी येथे भारतात येऊन राहतोय आणि अवनी म्हणत असेल तर मी येथेच राहील, येथूनच जॉब करेल. परंतु अवनीला सांगा, येथे या, माझ्याशी लग्न कर. मी या सगळं विसरून जायला तयार आहे. तिने त्या ड्रायव्हरबरोबर पळून गेली, त्याच्याशी लग्न केलं, हे सगळं मी विसरून जाईल. फक्त अवनीला म्हण की परत ये, माझ्याशी लग्न कर. काय सांगू तुम्हाला, मी रात्रंदिवस फक्त अवनीचाच विचार करत असतो. अवनीचाच विचार माझ्या मनात असतो. आता मी खूप बदललो आहे. अवनीसाठी मी माझा इगो बाजूला ठेवून अवनीला स्वीकारायला तयार आहे. फक्त तुम्ही अवनीला घरी परत घेऊन या. मला अवनीशी लग्न करायचं आहे, तिच्याशी संसार करायचा आहे. चंद्रकांत सगळं ऐकून घेतो, काहीच बोलत नाही. आणि इकडे अवनी तिच्या रूममध्ये कपड्यांची आवरासावर करत असते, आपली बॅग भरत असते. तेवढ्यात राजा दरवाजाजवळ येतो. अवनीला पाहतो. त्याला दिसतं की अवनी तिची पॅकिंग करतीये. राजा दरवाजावर नॉक नॉक करतो. अवनी त्याच्याकडे पाहते आणि म्हणते, अरे नॉक नॉक कशाला करतोयस? हे आतमध्ये, शेवटी हे तुझंच घर आहे. राजा खूप दुःखी होऊन आतमध्ये येतो आणि विचारतो, म्हणजे तुम्ही आता पॅकिंग करायला सुद्धा सुरुवात केली का? तर अवनी म्हणते, मग मी काय चेष्टा करत होते का? आता मला रूम भेटली आहे तर मी जाणारच ना, शिफ्टिंग तर करणारच आहे. राजा खूप दुःखी होतो आणि अवनीला विचारतो, काय त्रास आहे तुम्हाला इथे? तुम्ही इथे नाही राहू शकत का? अवनी म्हणते, राजा, याविषयी आपलं खूप वेळेस बोलणं झालं आहे, आता नाही बोलायचं आहे. राजा हा खूप दुःखी झालेला असतो, पण अवनी ही तिची पॅकिंग करत असते. अवनी ही कसलाही विचार करत नाही, ना राजाच्या भावनांचा, ना घरातील लोकांच्या भावनांचा. राजा तिच्यासमोर येऊन उभा राहतो. अवनी बॅग पॅक करत असते. राजा म्हणतो, तुसी ना जाओ. अवनी त्याच्याकडे पाहते आणि विचारते, काय? राजा तिला विचारतो, म्हणजे जर तुम्हाला असं कुणी म्हटलं की तुसी ना जाओ, तर तुम्ही जाणार की नाही जाणार? अवनी विचारते, मला असं कोण म्हणणार आहे, कोण विचारणार आहे? तर राजा म्हणतो, या घरातला प्रत्येक माणूस म्हणू शकतो, मी सुद्धा म्हणू शकतो, म्हणजे मी म्हणतोयच, तुसी ना जाओ. अवनी त्याच्याकडे पाहते, हसते आणि त्याला विचारते, हे तू कोणत्या अधिकाराने म्हणतोय? आपण दोघे काही खरे नवरा बायको नाही आहोत की तुम्हाला म्हणशील तुसी ना जाओ आणि मी नाही जाणार. राजा, तूच सांग, आपल्यात असं कोणतं नातं आहे ज्या अधिकाराने तू मला इथे थांबवतोय? राजाकडे या प्रश्नाचं उत्तर असतं, पण अवनीला देण्याची त्याची हिंमत नसते की आपलं लग्न हे खोटं नाही आहे, तर आपलं लग्न खरं आहे आणि त्याच अधिकाराने मी तुम्हाला इथे थांबायला सांगतोय. अवनी राजाला म्हणते, राजा, मी जर इथे राहिले ना, तर तुझ्या खोट्यामध्ये मलाही सामील व्हावं लागतंय आणि मला खोटं बोललेलं आवडत नाही, त्यामुळे मी इथे नाही थांबवते. राजाला खूप वाईट वाटतं. आता अवनीला कसं थांबवायचं हेच त्याला कळत नाही. अवनी म्हणते, राजा, जर मी येथे थांबावं अशी तुझी इच्छा असेल ना, तर आत्ताच्या आत्ता सगळ्यांना फोन कर आणि येथे बोलून घे. त्यांना सांग की आपलं लग्न खरं नाही आहे, आपलं लग्न खोटं होतं. यशदाला ही गोष्ट कळली म्हणून कमीत कमी इतके दिवस मी या घरात राहू शकले, नाहीतर या घरात राहणं माझ्यासाठी अशक्य झालं असतं. राजा खूप दुःखी होतो. अवनी त्याला विचारते, आहे का तुला शक्य? म्हणशील का, सांगशील का सगळ्यांना सत्य की आपलं लग्न हे खोटं आहे? राजा खूप दुःखी होतो. खरं सांगण्याची त्याची हिंमत नसते. राजा हा बाजूला जातो आणि म्हणतो, पण तुम्हाला इथे राहायला काय प्रॉब्लेम आहे? जसे इतके दिवस राहिला तसे यापुढे सुद्धा राहा ना. खरं सांगण्याची काही गरज नाही आहे. तुम्हाला इथे सगळंच कम्फर्ट आहे आणि आजकाल बाहेर राहणं सेफ नसतं. एकट्या मुलीने असं कुठेही राहणं, जग खूप वाईट आहे. प्लीज तुम्ही हे घर सोडून जाऊ नका, येथेच राहा. अवनी चिडून म्हणते, राजा, हे काय बोलतोयस तू? किती मुली एकट्या राहतात आणि मुलींनी असं घराबाहेर एकटं राहणं सेफ नाही आहे असं म्हणू नकोस. हे खूप चुकीचं आहे. अनेक मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहतात, स्वावलंबी राहतात, एकटीने बाहेर राहतात, त्यांना तर काही प्रॉब्लेम येत नाही. राजा म्हणतो, पण तुम्ही
या घरात तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही इथे राहू शकता ना? अवनी म्हणते, नाही राहू शकत. मी या घरात नाही राहू शकत आणि यानंतर मी तुझ्याशी आणि या घरातील कोणाशीही कोणताही संबंधही ठेवणार नाहीये. हे ऐकून राजाला जबर धक्का बसतो. राजा बेडवर बसतो आणि म्हणतो, पण का? माझ्या कुटुंबाने काय केलंय? तुमचा एवढा राग आहे का माझ्या कुटुंबावर? अवनी राजाजवळ येऊन बसते आणि म्हणते, प्रेम आहे. राजा अवनीकडे आश्चर्याने पाहतो, तर अवनी त्याला उत्तर देते, या घरातील प्रत्येकाचं माझ्यावर खूप प्रेम आहे, जीवापाड प्रेम आहे. कारण त्यांच्यासाठी मी या घरची सून आहे, तुझी बायको आहे. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना की हे खोटं आहे. मी तुझी बायको नाही आहे, या घरची सून नाही आहे. मला त्या सगळ्यांच्या नजरेत कायम तेच प्रेम, तीच आपुलकी, तोच आदर दिसतो आणि मला मात्र त्यांना फसवल्यासारखं वाटतं की मी त्यांच्याशी खोटं बोलतेय आणि मला आता ते सहन होत नाहीये. राजा खूप दुःखी होतो. अवनी राजाला म्हणते, राजा, मी इथून गेल्यानंतर तुझ्या कुटुंबाला सगळं खरं खरं सांग की आपलं लग्न खोटं होतं, हे त्यांना खरं सांग. आणि जर तुला जमत नसेल ना, तर मी तुझी मदत करते. मी तुला एखादी चिठ्ठी लिहून देते. एकतर तू ती त्यांना वाचून दाखव किंवा मग त्यांना वाचायला दे. राजा खूप दुःखी होतो. अवनी म्हणते, नाहीतर मी एक काम करते, मी एक व्हिडिओ रेकॉर्ड करते आणि तो तुला देते, तू तो त्यांना दाखव, म्हणजे तुला त्यांना सगळं सत्य सांगता येईल. राजाला खूप वाईट वाटतं. राजाच्या डोळ्यातून पाणी वाहत असतं. अवनीसुद्धा दुःखी असते. पण ज्या मुलीने स्वतःच्या स्वप्नांसाठी स्वतःच्या बापाचं घर सोडलंय, तिच्यासाठी हे खोटं लग्न, हे सगळं करणं काही अवघड नाही आहे. अवनी राजाला म्हणते, राजा, तू माझा खूप चांगला मित्र आहे आणि खरंच तू माझ्यासाठी खूप काही केलं आहे. एवढं तर माझ्यासाठी कुणीच केलं नव्हतं. पण आपली साथ फक्त इथपर्यंतच होती. हे घर सोडून गेल्यानंतर मी तुझ्याशी कोणताही कॉन्टॅक्ट ठेवणार नाही आहे, तुझ्याशी कोणताही संबंध ठेवणार नाही आहे. ही आपली शेवटची भेट, शेवटचं बोलणं. राजाला खूप वाईट वाटतं. राजा दुःखी होऊन आपले डोळे पुसत रूम बाहेर निघून जातो. अवनीलासुद्धा वाईट वाटतं. राजा घराबाहेर येतो. बॅकग्राऊंडमध्ये हरलो उरलो दुःख झाले सोबती, हे दुःखद मराठी गाणं सुरू होतं आणि राजाला अवनीबरोबर घालवलेले सगळे क्षण आठवतात. त्यांच्या पहिल्या भेटीपासून ते अवनी जेव्हा त्याला पहिल्यांदा म्हणाली होती की मी हळदीच्या आधी हे घर सोडून निघून जाण्याचा निर्णय घेतलाय, हे राजाला आठवतं. मग जेव्हा ते रात्री जंगलात होते तेव्हा अवनी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली होती, हे राजाला आठवतं. मग अवनी आणि राजाचं लग्न पोलीस स्टेशनमध्ये झालेलं, त्यानंतर त्यांचं रिसेप्शन राजाला आठवतं. अवनीने या घरात त्याच्याबरोबर घालवलेले क्षण त्याला आठवतात की अवनीने उंदीर आल्यावर कशी त्याला मिठी मारली होती. मग अवनीने शुक्रवारच्या दिवशी घरात वैभवलक्ष्मीचं व्रत केलं होतं, पूजा केली होती, हे राजाला आठवतं. दोघे बाहेर फिरायला गेल्यावर तिने हवालदाराला सांगितलं होतं की हा माझा नवरा आहे, ते राजाला आठवतं. अवनी ही खाली पडत होती, राजाने तिला झेललं होतं, हे राजाला आठवतं. मग इंटरव्ह्यूच्या दिवशी अवनीने त्याचं खोटं कसं समोर आणलं होतं, हे राजाला आठवतं. राजा खूप दुःखी असतो. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. अवनीवर त्याचं जीवापाड प्रेम आहे. जगाला काय उत्तर द्यायचं, यापेक्षा अवनी माझ्यापासून दूर चालली आहे याचं दुःख त्याला झालेलं असतं. खरंच राजाचा प्रेमभंग झालेला असतो. तो खूप दुःखी असतो, रडत असतो. तेवढ्यात यशोदा तेथे येतो. यशोदाला हे समजतं की राजा खूप दुःखी आहे. यशोदा राजाच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, राजा, जाऊ दे त्यांना, हा त्यांचा निर्णय आहे आणि आपण त्यांना आता नाही थांबवू शकत. राजा खूप दुःखी होतो. यशोदा त्याला सांगतो, आज ना उद्या हे होणारच होतं. राजा विचारतो, मग आजच का, उद्या का नाही? यशोदाकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं. यशोदा त्याला समजावून सांगतो, राजा, सावर स्वतःला, आता आपण काही करू शकत नाही. त्यांची ही इच्छा होती आणि आता ते या करणारच. तेवढ्यात राजा काहीतरी विचार करतो आणि आपली छत्री घेऊन येतो. यशोदा विचारतो, कुठे चाललायस राजा? राजा सांगतो, पाहून येतो ना, एवढ्या लवकर त्यांना कुणी रूम दिली आहे? यशोदा म्हणतो, अरे पण. राजा त्याला समजावून सांगतो, यशोदा, माझी फक्त एवढीच इच्छा आहे की त्या जेथे कोठे राहतील तेथे त्यांनी सेफ राहायला पाहिजे. कोठे राहताय ते तरी पाहून येतो, असं म्हणून राजा तेथून निघून जातो. यशोदा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण राजा काही ऐकत नाही आणि तेथून निघून जातो. इकडे सुलवात त्याने दत्ताला सांगितलेलं असतं की धोंड्याची सून
ही घर सोडून निघून जाणार आहे, तिने सेपरेट रूम घेतली आहे आणि ती एकटीच तिकडे जाऊन राहणार आहे. हे ऐकून दत्ता खूप खुश होतो. हे दोघे भाऊ बहीण मस्त एकमेकांना टाळ्या देतात, आनंद साजरा करतात आणि दत्ता म्हणतो, म्हणजे आता माझी सोय झाली आहे. इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय द्राक्षाचा रस विथ ऊसाचा रस कॉकटेल. आणि सुलवात्या म्हणते, हे माझ्यासमोर नको बोलत जाऊ रे. लगेच दत्ता आपला मोबाईल बाहेर काढतो आणि म्हणतो, आत्ताच्या आत्ता त्या ज्युनियर देशमानेला कॉल करतो आणि त्याला ही आनंदाची बातमी देतो, म्हणजे आपली सोय होऊन जाईल. हे दोघे खूप खुश असतात. दत्ता महेशला कॉल करतो. इकडे विवांची बडबड सुरूच असते. महेश हा दत्ताचा कॉल आलाय हे चंद्रकांतला सांगतो. चंद्रकांत म्हणतो, फोन स्पीकरवर ठेव. महेश फोन स्पीकरवर ठेवतो आणि म्हणतो, हॅलो. तर दत्ता त्याला सांगतो, अहो हॅलो हायची आता वेळ नाही आहे, तुम्हाला एक गुड न्यूज द्यायला फोन केलाय. महेश विचारतो, कोणती गुड न्यूज? दत्ता सांगतो, धोंदिरा डांगटांची सून म्हणजे अवनी राजा डांगट लवकरच घर सोडून जाणार आहे. तिने एक सेपरेट रूम घेतली आहे आणि ती तेथे शिफ्ट होणार आहे. हे ऐकून चंद्रकांत, विवान, महेश यांना जबर धक्का बसतो आणि दत्ता त्यांना सांगतो, मला सिनियर देशमानेने एक प्रॉमिस केलं होतं की ते मला एक मोठं गिफ्ट देणार आहे. आता मी माझं काम केलं आहे, तुम्ही तुमचं काम करायचं, ते गिफ्ट मला द्यायचं. मी तुमच्या मुलीच्या नवीन घराचा पत्ता तुम्हाला पाठवला आहे, तुम्ही तेथे जा. काय साम दाम दंडभेद वापरायचं आहे ते वापरा आणि तिला तुमच्या घरी परत घेऊन जा. मला फक्त माझं गिफ्ट मिळालं पाहिजे. असं म्हणून दत्ता फोन कट करतो. इकडे विवान म्हणतो, चल महेश, आत्ताच्या आत्ता जाऊया आणि अवनीला घेऊन येऊया. महेश म्हणतो, नाही विवान, तुझ्या रागावर कंट्रोल नाही आहे, मी तुला नाही नेऊ शकत. तर विवान म्हणतो, अंकल पण मी आता बदललो आहे ना, मी माझ्या रागावर सुद्धा कंट्रोल केला आहे, प्लीज मला जाऊ द्या. चंद्रकांत म्हणतो, ठीक आहे तू जा, पण एक लक्षात ठेवायचं, या चार भिंतीच्या बाहेर या चंद्रकांत देशमानेची इज्जत नाही गेली पाहिजे. विवान हो म्हणतो. महेश आणि विवान लगेच अवनीच्या त्या नवीन घरी जायला निघतात आणि इकडे राजा त्यांच्या आधीच तेथे पोहोचलेला असतो. राजा या गलांडे निवासजवळ येतो. त्याला दिसतं की येथेच मुलीसाठी रूम आहे असं लिहिलंय. राजा गेट उघडून आत जाण्याचा प्रयत्न करतो, पण गेटला कुलूप असतं. राजा विचार करतो बाहेर गेले असतील. मग राजा हा शेजारच्या घरी येतो. तर तेथे एक बाई असते आणि ती तिच्या लहान मुलामुलीची सायकलमध्ये ठेवायला आलेली असते. राजा तिला आवाज देतो, ताई हे तुमचे शेजारी घरी नाही आहेत का? तर ही बाई सांगते, काय माहीत कुठे उलटलाय, दिवसभर तर घरीच असतो. राजा विचारतो, पण त्यांच्याकडे रूम आहे ना भाड्याने? ही बाई सांगते, हो आहे ना, देतात ते रूम, पण बाप्या माणसाला देत नाही, फक्त मुलींना देतात. राजा सांगतो, हो म्हणजे माझी मिसेस आहे ना, तिच्यासाठी रूम हवी आहे. काही दिवस मी बाहेरगावी चाललो आहे, तर तिला इथे रूम घेऊन देतो असा विचार केला आहे. हे ऐकून या बाईला मोठा धक्काच बसतो आणि ही बाई म्हणते, अरे देवा. राजाला असं वाटतं हिने अशी रिॲक्शन का दिली. ही बाई पुढे येते आणि सांगते, अहो दुसरीकडे कुठेतरी पहा ना, येथे तुमच्या बायकोला नका ठेवू. राजाला मोठा धक्काच बसतो. राजा विचारतो, म्हणजे तुम्ही काय बोलताय मला कळतच नाहीये. ही बाई सांगते, अहो तो माणूस चांगला नाहीये, तुम्ही तुमच्या बायकोला इथे नका ठेवू, दुसरीकडे रूम भेटेल ना तुम्हाला. राजाला काही कळतच नाही. राजा विचारतो, ताई काही स्पष्ट सांगा ना, म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे. तर ही बाई सांगते, अहो समजून घ्या, मी जास्त नाही बोलू शकत, पण एवढंच ऐकून घ्या की तुमच्या बायकोला येथे ठेवू नका, सेफ नाही आहे. असं म्हणून ही बाई घरात निघून जाते. राजाला जबर धक्का बसतो. राजा म्हणतो, अरे देवा, म्हणजे हा घरमालक गडबड आहे आणि अवनी मॅडमला इथे ठेवणं खूप रिस्की आहे, सेफ नाही आहे. राजाला खूप टेन्शन येतं. आता अवनीला येथे येण्यापासून कसं थांबवायचं हाच प्रश्न राजाला पडतो. कारण राजाने काही जरी सांगितलं तरी अवनीला असं वाटेल की राजा खोटं बोलतोय तिला येथे थांबवण्यासाठी. आणि आता अवनीला कसं कन्व्हिन्स करायचं, येथे कसं थांबवायचं हाच प्रश्न राजाला पडतो. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता, खूप इमोशनल होता. राजाचा अवनीवर किती प्रेम आहे हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण आज ते त्याच्या डोळ्यांतून पुन्हा एकदा आपल्याला दिसून आलं यात शंका नाही. आणि अवनी फक्त स्वतःचा विचार करतीये, स्वतःच्या स्वप्नांचा. तिला राजा आणि दांगट कुटुंबाच्या भावनांशी
काहीही घेणं देणं नाही आहे. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की राजा हा दुःखी असेल आणि यशोदा त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असेल. तर राजा म्हणेल, यशोदा तुला काय वाटतं? मला काही समजत नाही. अरे येथे मेंदूला सगळं कळतंय पण हृदयाला कळत नाही ना, मी तरी काय करू? त्यामुळे यशोदाला सुद्धा वाटेल की आता याला कसं समजून सांगायचं. आणि इकडे घरामध्ये नमी, त्यानंतर आपला पाण्या आणि धन्या हे तिघेजण कोणाच्या तरी वाढदिवसाची तयारी करत असतील. आता वाढदिवस नेमका कोणाचा आहे हे तर आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्येच कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.